सर्वांना नमस्कार। सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या YouTube चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अल्कोहोल किंवा दारूचं व्यसन नक्की कसं लागतं आणि या अल्कोहोलचे दारूचे आपल्या शरीरावर नक्की काय परिणाम होतात याबाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ माहितीपूर्ण असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर अल्कोहोल किंवा दारू हे असं हे पेय आहे की ज्याला खूप मोठा इतिहास आहे। ही दारू किंवा अल्कोहोल निर्मिती आता सुरू झाली नाही, तर अश्मयुगीन माणसापासून म्हणजे होमो सेपियन्स ज्यावेळी माणसाचं युग होतं अश्मयुग, तेव्हापासून ही दारूला हा इतिहास आहे। तेव्हापासून अल्कोहोल हे पेय, दारू, मद्य हे प्यायलं जातं। आणि याचा शोध कसा लागला किंवा दारू कशी बनते हे आता आपण पहिल्यांदा पाहूयात की फर्मेंटेशन ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेस मधून, फर्मेंटेशन म्हणजे आपण ज्यावेळी एक द्राक्ष किंवा धान्य, ज्वारी, गहू यासारखं धान्य जेव्हा ठेवतो ज्यामध्ये शुगर आहे, साखर आहे, तर त्या साखरेवर ऑटोमॅटिक ईस्ट ग्रो होतं। ईस्ट नावाचा एक फंगाय जो आहे तो ग्रो होतो आणि या ईस्ट ज्यावेळी त्या धान्यावर वाढतो त्यावेळी तो ईस्ट फर्मेंटेशनची ही प्रक्रिया नैसर्गिकरित्या घडवून आणतो आणि नैसर्गिकरित्या फर्मेंटेशन झाल्यानंतर अल्कोहोलची निर्मिती होते। हे माणसाच्या लक्षात आलं। फळं जी शेतात किंवा जंगलात असणारी जी फळं आहेत ती अनेक दिवस ज्यावेळी झाडावर राहायची त्यावेळी त्याच्यामध्ये अधिक प्रमाणात साखरेची निर्मिती व्हायची आणि त्या फळांमध्ये ज्यावेळी अधिक प्रमाणात साखरेची निर्मिती व्हायची त्यावेळी ईस्ट या फंगायची ग्रोथ, ईस्ट या शैवालाची ग्रोथ त्या फळांवर होत होती आणि त्या प्रक्रियेमधून, फर्मेंटेशन मधून अल्कोहोल या द्रव्याचा माणसाला शोध लागला। फर्मेंटेशन ही प्रक्रिया ज्यावेळी करतो त्यावेळी अल्कोहोलची निर्मिती होते याचा शोध माणसाला लागला। परंतु फर्मेंटेशनद्वारे ज्यावेळी अल्कोहोलची निर्मिती केली जाते त्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण, त्या मद्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण 18 ते 20% इतकं असतं। त्यापुढे अल्कोहोलचं प्रमाण वाढवता येत नाही हे माणसाच्या लक्षात आल्यानंतर फर्मेंटेशनच्या पुढची प्रक्रिया म्हणजे डिस्टिलेशन हे चालू झालं। डिस्टिलेशन म्हणजे जे फर्मेंटेशनद्वारे तयार झालेलं मद्य आहे किंवा फर्मेंटेशनद्वारे तयार झालेली दारू आहे तिलाच गरम करून ज्यावेळी त्याची वाफ थंड करून जे अल्कोहोल किंवा जी दारू मिळवली जाते ती डिस्टिलेशन प्रक्रियेद्वारे मिळवलेली दारू, ज्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण 48 ते 50% इतकं जास्त असतं आणि ही स्ट्रॉंग दारू असते। याचे दारूचेही वेगवेगळे प्रकार आहेत। याच्यामध्ये बियर आणि वाईन मध्ये जे अल्कोहोलचं प्रमाण आहे ते 18 ते 20% इतकं असतं। तर जे स्ट्रॉंग अल्कोहोलचे प्रकार आहेत म्हणजे जे स्ट्रॉंग दारू मानल्या जातात त्या म्हणजे विस्की, रम किंवा वोडका, याच्यामध्ये जवळजवळ 48 ते 50% इतकं अल्कोहोलचं प्रमाण असतं आणि हे प्रमाण आपल्या शरीरासाठी अतिशय घातक असतं। दारू ज्यावेळी आपण पितो त्यावेळी काय होतं, दारू पिल्यानंतर ती पहिल्यांदा आपल्या पोटात जाते। पोटात ती फार वेळ राहत नाही। पोटातून ती स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे छोट्या आतड्याकडे जाते आणि छोट्या आतड्यामध्ये या दारूचं ऍब्सॉर्प्शन किंवा पचन होत असतं। यानंतर लिव्हरकडे ती जाते। लिव्हरमध्ये गेल्यानंतर, पचन झाल्यानंतर दारूपासून काही विषारी पदार्थ तयार होतात आणि हे विषारी पदार्थ बाहेर काढण्याचं, दारूचे विषारी परिणाम आपल्या शरीरातून कमी करण्याचं काम हे लिव्हर करत असतं आणि ते विषारी परिणाम कमी केल्यानंतर ती दारू आपल्या शरीरात किंवा आपल्या रक्तात शोषली जाते आणि ज्यावेळी रक्तात दारू शोषली जाते त्यावेळी त्या दारूचा परिणाम आपल्या शरीरावर दिसायला लागतो आणि नशा चढणे हा जो प्रकार असतो तो यानंतर सुरू होतो। ज्यावेळी ही दारू आपल्या रक्तामध्ये मिसळते त्यावेळी त्याचा इफेक्ट दिसायला सुरुवात होते आणि ज्यावेळी जर आपण
रक्ताची तपासणी केली त्याच वेळी, तर रक्ताच्या तपासणीमध्ये देखील शरीरातील अल्कोहोलचं प्रमाण आपल्याला समजू शकतं. त्यामुळे अल्कोहोलचं प्रमाण जाणून घेण्यासाठी काही गुन्ह्यांमध्ये रक्ताची तपासणी देखील केली जाते. या रक्तातील तपासणीतून शरीरातील अल्कोहोलचं प्रमाण किंवा दारूचं प्रमाण आपल्याला ताबडतोब कळू शकतं. ज्यावेळी आपण दारू पितो त्यावेळी लिव्हर ते डिटॉक्सिफाय किंवा फिल्टर आउट करण्याचं काम करत असतं. दारू ज्यावेळी प्रमाणात असते त्यावेळी लिव्हरचं काम फिल्टर आउट करण्याचं चालू असतं व्यवस्थित, परंतु ज्यावेळी अधिक प्रमाण होतं त्यावेळी लिव्हर देखील ते फिल्ट्रेशन करण्यात दमून जातं. लिव्हरची कपॅसिटी संपून जाते आणि मग लिव्हर खराब व्हायला सुरुवात होते. लिव्हर सिरोसिस सारखी स्टेज येते की ज्या स्टेजला लिव्हर त्याचं काम करणं बंद करतं. आणि लिव्हर हा आपल्या शरीरातील अतिशय महत्वाचा ऑर्गन आहे. ज्यावेळी लिव्हरचं काम बंद होतं त्यावेळी आपल्या शरीराचं पूर्ण काम थांबतं. आपल्या अन्नाचं पचन होऊ शकत नाही. आपल्या शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर जाऊ शकत नाही आणि विषारी घटक शरीरात साठून राहिल्यामुळे मृत्यूचा धोका देखील संभवतो. त्यामुळे आपल्या लिव्हरसाठी, यकृतासाठी ही दारू अतिशय हानिकारक आहे. ज्यावेळी दारू आपण पितो किंवा अल्कोहोल कंझ्युम करतो त्यावेळी मेंदूला अशा काही सूचना मिळतात. मेंदूमध्ये देखील काही बदल होतात. मेंदूमध्ये एंडॉर्फिन्स सारखे हार्मोन्स सिक्रीट होतात आणि एंडॉर्फिन्स सारखे हार्मोन्स ज्यावेळी शरीरामध्ये सिक्रीट होतात किंवा शरीरामध्ये बनतात त्यावेळी शरीराला तात्पुरतं बरं वाटतं. तात्पुरते हे हॅपी हार्मोन्स सिक्रीट झाल्यामुळे शरीराला ही तात्पुरतं रिलॅक्सेशन मिळाल्यासारखं वाटतं, परंतु 6-7 तासाने त्याचा इफेक्ट हळूहळू कमी व्हायला लागतो. आणि ज्यावेळी आपल्या शरीराला, आपल्या मेंदूला या दारूची सवय लागते, ज्यावेळी आपलं शरीर या दारूला टॉलरेट करू लागतं त्यावेळी पहिल्यांदा एक ग्लास पिल्यानंतर मेंदूतील जे एंडॉर्फिन्स आहेत ते सिक्रीट होत होते, ती लेवल दिवसेंदिवस वाढत जाते. ज्यावेळी आपण अधिकाधिक दारूचं कंझम्पशन करू त्याच वेळी ती सॅटिस्फॅक्शन लेवल, आपल्या शरीराला त्या सॅटिस्फॅक्शन लेवलची सवय झालेली असते आणि ते सॅटिस्फॅक्शन लेवल मिळवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला 1 ग्लास दारू प्यावी लागत होती, तीच नंतर वाढून 2 ग्लास 3 ग्लास वर जाते आणि हळूहळू दारू पिण्याचं प्रमाण वाढत जातं. आणि जसं दारू पिण्याचं प्रमाण वाढत जातं तसंच आपल्या किडनीवर त्याचा परिणाम होत जातो, आपल्या लिव्हरवर त्याचा परिणाम होत जातो. त्यामुळे बीपी सारखे आजार मागे लागतात, डायबिटीज सारखे आजार दारू पिण्याने चालू होतात. कंटिन्युअस डायरिया हे देखील दारू पिल्यामुळे चालू होतो आणि अन्नपचन व्यवस्थित होत नाही. आपल्या सर्व अवयवांवर या दारूचा वाईट परिणाम होत असतो. शिवाय आपल्या मेंदूतील जो फ्रंटल लोब आहे, जो आपल्याला कॉन्सन्ट्रेशनसाठी, फोकससाठी, डिसिजन मेकिंगसाठी मदत करत असतो, त्या फ्रंटल लोबवर परिणाम होतो. मेंदूच्या फ्रंटल लोब हा जो महत्वाचा भाग आहे त्याच्यावर परिणाम झाल्यामुळे आपली डिसिजन मेकिंग पॉवर ही कमी होऊन जाते. फोकस कुठल्या गोष्टीवर करू शकत नाही आणि दारू पिल्यामुळे शॉर्ट टेम्पर्डनेस वाढतो. हे याचमुळे, कारण आपल्या मेंदूच्या फ्रंटल लोबवर परिणाम झालेला असतो. दारू पिणारी माणसं ही सहसा शॉर्ट टेम्पर्ड असतात, त्यांना पटकन राग येतो. तो याच कारणामुळे की मेंदूच्या फ्रंटल लोबवर परिणाम झालेला असतो सतत अल्कोहोल कंझम्पशन केल्यामुळे. आणि या अल्कोहोल कंझम्पशन केल्यामुळे माणसाचा मेंदू काम करत नाही आणि एक लेवल अशी येते की जर काम करायचं असेल तर अल्कोहोल कंझम्पशन केल्याशिवाय किंवा दारू पिल्याशिवाय पुढचं काम होत नाही. आणि या स्टेजला दारूपासून मुक्ती मिळवणं किंवा दारूच्या नशेतून बाहेर येणं हे अतिशय अवघड असतं. आणि अशा स्टेजला तुम्ही पोहोचू नये यासाठी आधीच काळजी घ्या. दारूची सवय लागणं हे आपल्या आरोग्यासाठी, आपल्या देशाच्या भविष्यासाठी देखील अतिशय घातक आहे. त्यामुळे तरुणांनी दारूच्या आहारी जाऊ नये आणि आपलं आरोग्य सांभाळावं, हाच सल्ला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. असेच आरोग्यविषयक महत्वाचे व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर दररोज घेऊन येत असते. असेच व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब
नक्की करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.